निवृत्तीनाथाचे चरणी देखिए पाय ठोपाचे तो मज भावा तो मज भावा डोळो डळी भावा श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या सेवेसाठी निवडला गेलेला अभंग सर्वांच्या सुपरिचयाचा सर्वांच्या पाठातील विठ्ठल थोडं वैशिष्ट्य यामध्ये असं आहे ज्यांच्या पुढे ही सेवा आहे ते श्री गुरु निवृत्तीनाथ आहे, ज्यांच्या अक्षरातून ही सेवा आहे ते ज्ञानेश्वर महाराज. आणि या दोन गुरु शिष्यांच्या संगमात सोहळ्यात संवादात जी तिसरी एक गोष्ट आहे देखिए पाय गोड त्रिवेणी संगम या अभंगाचा अलाहाबादेला जो संगम सुप्रसिद्ध आहे गंगा यमुना तिसरी सरस्वती. गंगा आणि यमुनेचे मूर्त ओघ आहेत ते ज्यांना काही बघण्याचं सौभाग्य प्राप्त झालं असेल त्यांच्या लक्षात येईल की एकाच प्रवाहामध्ये एकाच ठिकाणी पाण्याचे दोन रंग, यमुनेचं काळं पाणी आणि भागीरथीचं गंगेचं शुभ्र अशा स्वरूपाचं दोन प्रवाह तिथे मिळाले. गंगे यमुनेचे ओघ अशा रीतीने. परंतु ह्या दोनच गंगा येथे आहेत असं आम्हाला वाटत असलं तरी तेथे माझीत सरस्वती गुप्त, दोन्ही प्रवाहामध्ये सरस्वती गुप्त अशा रीतीने असते. त्याप्रमाणे हा जो अभंगाचा प्रवाह निवृत्तीने तत्वता सांगितलेले म्हणून सद्गुरु निवृत्तीने आणि बापर खुमा देववरून या नात्याने ज्ञानेश्वर महाराज या दोन गुरु शिष्यांचे दोन प्रवाह स्पष्ट दिसत असले तरी तिसरा प्रवाह भगवंताचं दर्शन झालं. देखील पाय विठोबा देवाचं दर्शन झालं. तेव्हा या भागावर काहीशी सेवा काहीसं चिंतन करूच. आजचा दिवस माझ्या दृष्टीने थोडासा आणखी गोड आहे. माझी दुपार आळंदी क्षेत्रात गेली आणि संध्याकाळी निवृत्तीनाथांच्या जवळ
माऊलीच्या दरबारातून निवृत्तीनाथांच्या दरबारात येणं झाल्यामुळे अभंगातही माऊलीसह निवृत्तीनाथ यावे. आणि या ठिकाणी तसं आवर्जूनच येणं झालं. बऱ्याच महिन्यापूर्वी म्हणा श्री जयंत महाराज गोसावी आणि त्यांनी या श्री संत निवृत्तीनाथ वारकरी मंडळीचा द्वारा किंवा त्यांच्यातून दिलेले हे सेवेचं निमंत्रण सेवेची संधी म्हणा सुरू. एरवी यात्रा रिकामध्ये सेवा घडते, कुठेतरी कान्या कोपऱ्याला जमीन त्या ठिकाणी ती सेवा करावी लागते. मध्यंतरीच्या काळामध्ये अशी ते उत्सव घडतात. त्याच वेळेला श्री गुरु निवृत्तीनाथांच्या सानिध्यात समोर सेवेचं सुख प्राप्त आपण सर्वांनी निमंत्रित केलं हा तर आनंदाचा. पण त्यामागे सद्गुरु निवृत्तीनाथांची अशी काही कृपा असावी की ज्यामुळे अन्य अडचणी येऊ नये. दूरवरच्या म्हणा अन्य प्रवासाच्या म्हणा त्यांनी निमंत्रण द्यावं आणि तो काळ थोडा बोवासा मोकळासाही सांगा. नाहीतर हीच गुंतागुंत जर अगोदर असते तर पुन्हा थोडासा नाईलाजच झाला असतो. किंवा गुढी पाडवा आणि त्यातून दुसरा दिवस याचा अर्थ या वर्षाचं हे दुसरं पर्व म्हणा दुसरा दिवस. त्यामुळे या नव्या वर्षाच्या शुभेच्छा तुम्हा सर्वांना देता येईल आणि तुमच्या सर्वांच्या घेता येईल. सर्व संतांचे मुकुटमणी असलेले निवृत्तीनाथ महाराज यांचा तर या नव्या वर्षाच्या दृष्टीने आशीर्वाद घेण्याचीच ही पद्धतीची संधी. गोड शांतीची संधी प्राप्त झाली. त्याचबरोबर अनेक वर्षापूर्वी ज्या मंडळींना संघटित करण्याकरता आयुष्याची अनेक वर्ष गेली त्या मंडळीचं येथे संघटित दर्शन झाल्याचं हे एक सुख समाधान मनाला लाभलं. सेवा भावनेने शुद्ध मनाने केवळ भक्ती प्रेमाने सर्वजण येथे आणि निवृत्तीनाथांच्या समाधी सान्निध्यात येऊन जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेची ही सेवा करी. मला वाटतं मगाशी मी जे त्रिवेणी संगम सांगितलं निवृत्तीनाथ ज्ञानोबाला आणि देखील पाय पण महाराजांच्या गाथेचं पारायण अर्थात महाराजांची वाङ्मय मूर्ती आपल्याकडे पार्थिव मूर्ती शरीराची मूर्ती सर्वांनाच ती लावलेली आहे आणि
दुसरी वाङ्मय मूर्ती, याचा अर्थ अक्षर मूर्ती. एक आकारातून आलेली मूर्ती आणि दुसरी अक्षरातून घडलेली मूर्ती. विठ्ठल शरीर ही आकाराला आली. कशाला आली? आकार. कोणाचा आकार कोणाचा? आता आकारात प्रत्येकाचा फरक आहे. काळा, गोरा, खुजा, ठेंगणा, उंचीचे फरक आहे, रंगाची आकृती फरक आहे, स्वभावाधिकाचे फरक काही सांगत बसत नाही. तो पण आकार, पण आकाराची मूर्ती अथवा शरीर ही जी आकारवान शरीर ही जेथे आहे तेथे विकार हा आलाच. विकारांची राहण्याची जागाच आकार आहे. लौकिकात काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आदी विकार आहेच. पण वेदांतामध्ये अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, विनश्यति हेही या शरीराच्या मागचे विकार आहे. सगळं विकारच यांचं नाव. अस्तित्व पहिल्याने गर्भाधानामध्ये अस्तित्व येईल, पुढे जन्म होणं, पुढे बालपण, विकार चालतात. हे आकार मृत्यू लोकातील प्रत्येक मानवाला, नाही मृत्यू लोकात जो येईल त्या, मग ते तुकोबारासारखे संत येऊन की रामकृष्णादी अवतार येऊ. रामकृष्ण देव खरे पण आकार आहे. रामाचा आकार राम आपल्या डोळ्यापुढे वेगळा येतो. भगवान श्रीकृष्णाचा हे आकार अशा रीतीने रंगासह, त्याच्या शारीरिक विग्रहासह देवळा चरणी वाजवितो. ज्ञानराज माऊलींनी त्या भगवान श्रीकृष्णाच्या आकाराचं आणखी गोड वर्णन. त्रिभंगी देवळा ठाम मांडोनिया. त्रिभंगी तीन ठिकाणी वाकडा असणे. पण तीन ठिकाणी वाकडा असला तरी उभा मात्र एकेच ठिकाणी आहे. ठाण मांडलं. श्रीकृष्णाचा तो आकार आहे. राम प्रभूचा आकार हा काही त्रिभंगी नाही. तीन ठिकाणी वाकडाच. मुळात राम वाकडाच नाही. वनवासात जाण्याची वेळ असली तरी सरळ सरळ मनानेच सरळ. आपल्याला माहितच असेल की वनवासाला जेव्हा हे तिघे जण निघतात तेव्हा प्रभू रामचंद्राने पहिलं दर्शन कैकेयी मातेचं. कैकेयीने जाऊन तुला थोडं ती म्हणलं का रे कौशल्याचं घे की पाहिजे. माझा मुद्दाम उपहास करतोय, अपमानास्पद करतोय. मीच तुला वनवासाची वेळ आली आणि माझं पहिल्याने दर्शन घेतो. हा बाबा सर वाकडेपणाचा तेवढं आई वनवासात जाण्याची वेळ नाही. तू आणि वनवासाचा योग जीवनामध्ये वेळ येणं वेगळं आणि योग येणं. ज्या दुःखातून चांगल्याच काही गोष्टीचा जन्म व्हायचा असतो त्याला वेळ म्हणत नाही, तो योग आहे. जे दुःख दुःखाकडेच नेत असतं किंवा सुखही दुःखाकडे नेतं
तीही त्याच्यावर आलेली वेळ आहे. मी तुझं जे दर्शन घेतलं, तुझ्या पाया पडलो, त्याच कारण आहे अंतःकरणाचा सरळपणा रामप्रभूचा बघा. काय की ऐकत आलो असं माझ्या श्रीगुरु वशिष्ठाकडून सुद्धा शास्त्र अध्ययन करत असताना हे शिकलो की कोणतीही आई ही पक्षपाती असते. ती आपल्या मुलाचा पक्षपात करते. एकंदर कुटुंबाच्या घरात एकत्र असले म्हणजे बहुतेक एखाद्या बाईकडे सकाळी त्या मुलांना सगळ्या लहान पोरांना नाश्ता देण्याचं काम असतं. जेव आणि खेडेगावामध्ये जेव घालायचं म्हणजे खेडेगावातली ठरलेली गोष्ट भाकरी आणि दूध. दूध भाकरीचा काला मोडायचा आणि एकाच ताटामध्ये ती जेवढी मुलं असतील तेवढी बसू. एका ताटात बसतात. त्या एकत्वाचा आनंद आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वी फार भोगला गेला. जेवायचं तरी एका ताटात एकत्र जवळजवळ एकत्र जेवायचं. पण एका ताटात जेव घालत असताना तिची शहाणी म्हणून एक बाई तिच्या हस्ते बसली. ती बाई तिच्या मनात त्यावेळेला पक्षपात होता. कारण ती जीव घालत असताना तो दुधाचा काला शक्यतो ती आपल्या मुलाकडे काय करत असते, लोटत असते. इतर मुलांच्या पेक्षा जीव घालत खूप प्रेम करावं मुलावर आणि खूप खाऊ घालून त्याला आजारी पाडावं हे आईचं कर्तव्य. तो मोह असा अनर्थाला कारणीभूत होतो. चहा द्यायची वेळ आली तर जास्तच पाळतो, जीव घालायचं जास्तच. खा 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 खा. जीवनामध्ये आणि मनुष्य हा मला वाटतं खाण्यापेक्षा न खाण्यानेच निरोगी राहतो. आणि खाणं म्हटलं की आजार तिकडे काला ओढतो. असा सर्वत्र केव्हाही कसाही व्यवहारात प्रसंग आला तर पक्षपात आपल्या लेकराचा जन्म दिला ज्याला. पण काही माते तो हा इतिहास घडवला. कोण इतिहास घडवला की तू तुझ्या मुलाचा पक्षपात न करताना शेवटीच्या मुलाचा असलेला जो मी माझा पक्षपात केला, माझ्या वाट्याला सुख दिलंय. दोन जणांना म्हणजे आम्हा दोघांना दिलेली जी देणगी आहे तुझ्याकडून, एक भरताला देणगी दिली, एक मला दिली. दोन वर मागितले. त्यात माझं काम वनवासात झालं आणि भरताला काय त्याने राज्य सांभाळलं. त्या दोन्ही मध्ये सोपं काम कोणाचं असं जेव्हा मी विचार करतो त्यावेळेला सोपं काम मला हे वाटतं की तिकीट मिळाल्यापेक्षा न मिळणंच बरं. लगेच सुटली, काही काळजीच नाही करणार. पण ज्यांना मिळालं त्यांना अंगठी तलवार आहे. अब काही सांगू पूर्वीच्या प्रमाणे काही पक्षाच्या नावावर सुद्धा आता निवडणुकीची व्यवस्था नाही. इतकं चक्र बदललंय. हा चक्र बदल. पूर्वी उमेदवार हा पक्षाचा आश्रय करत होता, आता पक्ष उमेदवाराचा आश्रय करत होता. आपल्यामुळे तो निवडून येईल असं नाही, त्याच्यामुळे आपला पक्ष जगेल. आणि ती तलवार आहे शेवटी. तसं भरताच्या डोक्यावर तलवार ठेवली गेली की राज्य घ्यायचंय पण चालवणं सोपं नाही, कठीण. वृत्तपत्र बातम्या वाचायला
की आत्मघाती बॉम्ब हल्ल्याचं एक प्रकारचं नियोजन दहशतवाद्यांचं आणि महान महान मोठे जे सत्ताधीश आहे त्यांना लक्ष केलं जातं. त्यामुळे एवढा सगळा धोका ज्या राज्यात आहे त्या राज्यातून मला तो रानात पाठवलं हे माझ्यावर केले. भरताला मात्र तो लहान भरत तो श्लोक मोठा बोला वन भुवितमुमात त्राणमाज्ञापितं मे सकल भुवन भारो स्थापितो वत्समूर्ती तदी इह सुकरतायाम आवयोस्तर्कितायाम मयि पतति गरियाम अंबते पक्षपाता मयि पतति माझ्यावर पक्षपात येतो तुझा की मला मुक्त केलं. मला एवढं सांगितलं राम प्रभू विचारा सरळ सरळ. भगवान श्रीकृष्ण वेगळा तो त्रिभंगी एका ठिकाणी नाही दोन ठिकाणी नाही तो वाकला कोणाशी कसा किती वाकला जाईल. पुढे मामासाहेबांच्या भाषेत सांगायचं तर जुन्या छत्रीचा दांडाच जुनी छत्री तिचा दांडा कसा असायचा. आताची छत्री वेगळी आहे. आता बहुतेक ती छत्री खिशात घालतात माणसं आणि पाऊस आल्यावरती याला जागत. भगवान श्रीकृष्णाचा वाकडेपणा खूप वाटते. निज धामाला जाईपर्यंत ज्याचं वाकडेपण कळलं नाही. आकार आहे तिथे वाकडेपण आकार आहे तिथे विकार आहे. अगदी चांगल्या रीतीने बोलायचं झालं तरी राम प्रभूच्या जीवनात नीती आहे तर भगवान श्रीकृष्णाच्या जीवनात प्रीती आहे. आकारातून जन्माला आलेली आहे आणि नीती आणि प्रीती शुद्ध तात्विक विचारामध्ये विकारच आहे. जगद्गुरु तुकोबाराय यांचा आकार सर्वांच्या डोळ्यापुढे आहे. त्यांच्या मूर्ती त्यांचे फोटो काही वेळेला त्यांच्या त्या फोटो दिकावर किंवा त्यांच्या चित्रावर अन्याय झालेला आहे. महाराजांचं चित्र बहुतेक असं दाखवलं जातं की जे 60च्या नंतरच आहे. खरं म्हणजे तशी स्थिती नाही. निज धामाला तुकोबाराय गेले त्यावेळेला 42 वर्षाचं 42 वर्षाच्या वयामध्ये एवढ्या मिशा एवढ्या फार मोठ्या प्रमाणात असतं असं नाही पण तो आकार तसा आकार हा बदलत आहे. जग त्याच्याकडे वेगवेगळ्या रीतीने पाहणार आहे आणि म्हणून तुकोबारायसाठी साधू हे शारीर आकारामध्ये बांधून राहिलेच आकाराचा विषय सोडून गिळोनी सांगिले कलेवर भ्रव भ्रमाचा आकार. नाथ महाराज शरीर यांचा आकार आपल्याप्रमाणे कर्ण विपाकाचा नसतो. तो विग्रह असतो. सच्चिदानंद सदेह सच्चिदानंद का न व्हावे ते. सच्चिदानंद रूपच त्यांची शरीर निष्ठी पण असते परंतु मृत्यू लोकात या शरीराकडे अशा रीतीने जगाकडून पाहिलं जातं म्हणून या शरीरात राहायचंच नाही आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायच्या शरीराच्या समुद्रातून सरोवरातून आकाराच्या सरोवरातून जे कमळ निघालं ती जगद्गुरु तुकोबारायची गाथा.
अर्थ आहे की ते त्यांच्या शरीर सरोवरातून प्रगट केलेलं, बाहेर आलेलं गोड असे तिचं कमळ. कमळ कळिका झालेपणे हृदयीच्या मकरंदा राखलेली दे राया रंका पारणे आमोद. आणि त्या कमळ रूप गाथेचा स्वाद, तिच्या असंख्य पाकळ्या, तिचा सुगंध आज समग्र महाराष्ट्रामध्ये दरवळतोय. आणि म्हणून आपला कोकण परिसर म्हणा, नंतरचा परिसर सुद्धा त्या बाबतीत मागिक असते. मला वाटतं आज जमलेली ही सर्व मंडळी, बसलेली ही सगळी मंडळी त्या जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथारूप कमळाचा स्वाद घेण्याकरता आलेले हे सर्व भ्रमणच. विठ्ठला कमळ गळे तैशी परी आहे शिरीती ग्रंथी ये. चरण कमल दरुरे तुमच्या सगळ्यांचा थोडासा हेवाही वाटतो मला. महाराष्ट्रात सगळे जे वाचक आहेत, पारायण करणारे आहेत, त्यांचा आम्हाला हेवा करायची वेळ येते. का? महाराष्ट्रातलीच मंडळी तुमच्यासारखं आम्हाला एके ठिकाणी पारायण करू देत नाही. कदाचित तुम्हाला वाटत असेल की जर यांना याच्यात सहभागी करून घेतलं, सगळा स्वाद हेच न घेऊन आपल्या वाट्याला न राहू. मागच्या रूप कशी निगडित करायचं आहे की महाराजांची गाथा आहे, गोड कमळ आहे, त्याचं वाचन करणारे हे भ्रमर आहे. जगद्गुरु तुकोबाराच्या शरीर यष्टीतून सरोवरातून सच्चिदानंद सरोवरातून उगवलेलं हे कमळ, त्या सरोवरात हे कमळ. परंतु मगाशी जी मी त्रिवेणी संगम आपल्या पुढे सांगितला, तोही पाण्याचा संबंध आहे. मग गंगा श्रीगुरु निवृत्तीनाथ आहे, तर यमुना ज्ञानोबा आहे, तर सरस्वती कोण येतात देखिए सरस्वती भगवान खंडोन परमात्मा, त्याचं चिंतन पुढे. मग आता तुकोबाराची गाथा हे कोण, तर या त्रिवेणी संगमामध्ये आचलेला प्रयाग माधव. विठ्ठला प्रयाग माधवाचं दर्शन देण्याची, घडविण्याची संधी आपण सर्वांनी आम्हालाही दिली, इतरांनाही करायला नाही प्रकारची. तेव्हा असा प्रयाग माधवासह त्रिवेणी संगमामध्ये सूचना भलतेन एक सद्भावे नाहावे हेतुलेनी प्रयाग माधव विश्वरूप पहावे हेतुलेनी संसाराची द्यावे तिलोदक. विठ्ठला अशा रीतीने या गाथापारायण सोहळ्यामध्ये सेवेसाठी अधिष्ठानाकडे पाहू.
गाथा संबंधीचं अर्थात महाराजांच्या अभंगासंबंधीचे चिंतन संयुक्तिक उचित ठरलं असतं. निवृत्तीनाथांच्या ही सेवेचा सुयोग बऱ्याच 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 वर्षांनी आला. त्यामुळे तोच विषय समोर अभंग येतो. श्री गुरु निवृत्तीनाथांची कृपा, अनुग्रह, सेवा, सानिध्य याच एका गोष्टीने श्रीमंत असलेले श्री ज्ञानराज संत श्रीमंत. एरवी माऊलींच्या जीवनामध्ये लौकिक चरित्राकडे पाहिलं तर फारच उणिवाच आहे, अडचणीच आहे. कोणतं सुख मिळू नये माऊलीच्या जीवनात. बहुतेकांना आणि सर्वांना हक्काचं असलेलं माता पित्याचं सुख, हे तरी हक्काचं सुख. गरीबाच्या घरी एखाद्या मुलाबाळांना पैसा मिळणार नाही पण आईबापच मिळणार नाही असं नाही. आईबाप असतातच, मला अनेक वर्षापर्यंत ते सुख मिळतं. आईबापाचं सुख किती नियतीचा उलटा खेळ आहे. आपल्या कर्तृत्वाने, आपल्या पैशवृत्तीने जगाचं माऊली होण्याचं परम भाग्य ज्यांना लाभलं त्यांच्या जीवनातलं माऊलीचं छत्र बाल्यपणी झालं. एकनाथ महाराजांसारखं नुसतं हरपलं असतं तर चाललं. एकनाथ महाराजांचं मातृपितृ छत्र हरपलंय. ज्ञानोबरायचं हरपलं नाही, हिरवलं. त्यांना देहांत प्रायश्चित्त घ्यायला लागलं. ही चारही मुलं बाळ लेकर जगाला झाकण्याकरता आलेली चार संत उघडे बाल्य स्थितीमध्येच उघडे पडले. किती उघडेपणा तो चरित्राचा. आणि ते नेहमी ते चिंतन घडत असणार, वेगळं सांगण्याची गरज नाही. सोपान काका, मुक्ताबाई यांना तर जाणही नाही हे छत्र केव्हा. ज्या ज्ञानोबा आणि निवृत्तीनाथांना ही जाण आली तेव्हा त्यांना असं वाटलं आता आपण कसं तरी समाधान मानू. आपले आईबाप दिसत नाही, कुठे गेले असतील, पण आपलं समाधान आपण कसं तरी करू. पण हे तोंड चिमुकले. सोपान काका आणि मुक्ताबाई उठल्यानंतर त्यांना काय सांगू. त्यांचं समाधान मी कसं करू. प्रश्न एक प्रकारचा त्यांच्या पुढे आले. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज माझं चिंतन इथे होतं की एकच गोष्ट, आई वडिलांचं सुख नाही, अन्य गोष्टी नाही, समाजाची आपुलकी नाही, एक गोष्ट सर्वांगाने उन्हाळ्यातील वारा आणि ऊन या उन्हात तळपत असणारी झाड असणारा एखादा मोठा वृक्ष तो कुठल्या तरी आंतरमुळीच्या द्वारा जमिनीतून पाण्याचा झरा प्राप्त करून देतो. म्हणून बाहेर ऊन आहे, बाहेर वारा आहे, नुसता वारा नाही वादळ आहे. पण अशा स्थितीमध्ये तो वृक्ष ते झाड डोलत असत. कुठेतरी हिरवी पानं त्याची दिसत असतात. त्याचं कारण आहे बाहेर उन्हाळा असला तरी आत जमिनीच्या आत कुठेतरी ज्ञानराज माऊली सारख्या अवताराच्या जीवनामध्ये हेच म्हणता येईल की हा बाहेरचा ऊन
सहन करत असताना निवृत्तीनाथांच्या कृपेचा झरा माऊलीच्या जीवन वृक्षाला प्राप्त झाला कृपेच्या झऱ्याने, त्या कृपेच्या ओलाव्याने हिरवागार झालेला माऊलीचा जीवन वृक्षच आणि त्या जीवन वृक्षाचीच आज हिरवीगार झालेली पानं, त्यातील एक पान म्हणजे आजचा अभंग. सुफळ झाला प्रवेश करण्यापूर्वी खरा याचा परिसर, पार्श्वभूमी, प्रास्ताविकच एवढं विशेष आहे. मृत्यू लोकात आणि मनुष्य देहात ज्यासाठी जन्माला यायचं ती गोष्ट ज्ञानोबरायांच्या जीवनात अर्थात माऊलीच्या जीवनात झालेली, खरं तर झालेली म्हणण्यापेक्षा असली उघड केली. तुमच्या आमच्या तुमच्या आमच्या जीवनातले नाते आहे, संबंधित आहे, पत्नी, पुत्र, बंधू. आणि हीच जीवनाची सफलता, सुफलता सर्वसामान्य माणसांना होत. ज्यांच्या जीवनात काही लौकिक एखादं दुसरं नातं नाही, त्यामुळे आपला जन्म फुकट असंही मनुष्य समजतो. किंवा दुसरी माणसं त्याचा जन्म व्यर्थ आहे. एखाद्याला मुलगा व्यर्थ आहे त्याचा जन्म. कुठपर्यंत मजल त्याचं तोंड न पाहिलेलं, ज्याला मुलं नाही त्याचं जर तोंड पाहू नये तर त्याला अर्धा डझन आहे, त्याच्या पाय पडायला काही चालतं. रोज सकाळी उठून एवढे आहे ते सगळे करते झाले, त्या सगळ्यांची लग्न झाली. मग याच्या लक्षात येतं कोणाचा जन्म विठ्ठला हे सगळे बाजूला जातात. तो एकटा होतो. उलट याच्या जगण्याला अडचण तयार करून ठेवतो. परंतु याला जन्माची सफलता मानली. मुलं बाळा व्हावी, अट्टल संसारिकांनी हे केलं तर ठीक. आपण पारमार्थिक जीवनात रमलेली माणसं सुद्धा याच दिशेने आपलं जीवन देतो. जसं जीवन वयात आलं की मग लग्न कसं होईल, पत्नी कशी मिळेल, पत्नी मिळाली, तसं जीवन समजुतीच्या वयात आलं तर आपली दिशा श्री गुरुच्या वाटेने गेली. वयात आलेल्या मुलाला अथवा मुलीला लग्न झालं पाहिजे
तसं इकडे मनुष्य देहामध्ये आपला जन्म सफल करायचा असेल तर आपलं लग्न झालं पाहिजे, पण ते श्री गुरु बरोबर. स्वप्न मिले वाटे ज्या गुरु शिष्यांच्या चरित्राची वाट समाज धरत असतो आणि कोणतेही संत महात्मे, कोणताही सत्पुरुष या श्री गुरु भेटीशिवाय संत या पदाला प्राप्त झाले. म्हणून एकनाथ महाराजांच्या जीवनात जनार्दन स्वामी, तुकोबाराच्या जीवनात चैतन्य बाबाची चैतन्य, माऊलीच्या जीवनामध्ये श्री निवृत्ती. पहिलं जीवनातलं कर्तव्य हे आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे लग्न, कार्य, संसार हे कर्तव्य नाही, हे नशीबच आहे, प्रारब्धच आहे. हे आपण केलं तरी होत असतं, न केलं तरी. आपण ती बायको केली म्हणून झाली, ती आपण केली नसती तर तिच्याही नवऱ्याची पंचायत झाली. तीच आपल्याला पाहिजे होती असं नाही, आपणही तिला पाहिजे होतो. पैसा आपल्याला मिळाला, अरे पैसा आपल्याला मिळाला म्हणजे आपलं कल्याण झालं असं नाही. पैशालाही आपण पाहिजे, आपल्याला मिळाला पाहिजे. घर आपल्याला मिळतं असं नाही, घराला आपण पाहिजे. घरात आपण राहिलो नसतो तर घराची स्मशानभूमी झाली. म्हणून ही सफलता नाही. सफलता ही आहे की मुळात श्री गुरुची भेट होईल. पण एखादी एक गोष्ट आहे, श्री गुरुची भेट झाली आणि श्री गुरु न कळले तर, त्यांची सेवा न घडली तर, त्यांचा अवमान अपमान झाला तर, अशा अन्य अनेक अनर्थ आहे. कुठेतरी अडकून राहतो. भेटही व्हावी, सेवाही व्हावी आणि सेवेचा सुयोग असा यावा की त्या श्री गुरूंच्या कृपेने पांडुरंगाचं, देवाचं दर्शन. तो भाग माऊलींच्या जीवनात उदयाला आला आणि म्हणून कृतकृत्यतेने, अत्यंत प्रसन्नतेने, किंबहुना आत तो आनंद न मावळूनच माऊलीच्या मुखातून तो बाहेर पडतो. आज संसार सुखल झाला. आज शब्द तर मागितला आज शब्द नंतर पाहू, नंतर पाहू म्हणजे आजच पाहू. आजी संसार सुखल झाला की नाही, काय झालं असं की संसाराची सुखलता झाली, झालं काय? भगवंताचे पाय मी पाहिले देखील. मग अशी आजी आणि आज या शब्दाकरता म्हटलं, पण आता देखील शब्द समोर आल्यामुळे त्या बाबतीत तीच अडचण. त्याचंही स्वतंत्र चिंतन करू लागलं तर स्वतंत्र कीर्तन होऊ शकेल. देखील
देखिले पाय मिळाले नाही, प्राप्त झाले नाही, तर जे पाय. जीवनामध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतात की त्या आपल्याला आपण पाहण्यापूर्वीच मिळालेल्या असतात. आपण पाहायच्या एवढ्या शिल्लक असतात. का मिळाल्या नाही? सांगितलं आपल्याला आपला मनुष्य देह देखील आपल्याला मिळतोच. ज्या दिवशी जन्म झाला तेव्हाच मिळतो, पण जन्म गेला तरी मनुष्य देह पाहिला नाही. जर आपण पाहिला असता तर तुकोबारायांना म्हणावं लागलं नसतं इहलोकीचा हा देह देव पण त्याकडे तू पाहत नाहीस. तो केवढा आहे याचा विचार करत, याच्याद्वारा काय मिळू शकेल याचा विचार तू करतो. या देहाने वेदांतापुरतं बोलायचं झालं तर नाशिवंत वस्तू मी मिळवत पाहाव्या का या नाशिवंत देहाकडून अविनाशी परमात्मा तत्वच पदरात पडून घ्यावं. देखील मनुष्य देह मिळून पाहत नाही, माता पिता मिळूनही पाहत नाही, जन्मभूमी मिळूनही पाहत नाही, देव देश धर्म. मानवी जीवनामध्ये या महात्म्यपूर्ण वस्तूंचं असं वलय आहे. पाहतो या आम्ही पाहतो देखील त्या महत्वाच्या नाही. हे आम्ही रात्रंदिवस पाहतो, मिळत नसल्या तरी पाहतो, त्याची वाट पाहतो. मुलबाळ होण्याची वाट पाहतो, दोन पैसे मिळण्याची वाट पाहतो, मान मिळण्याची वाट पाहतो. जे मिळाले नाही ते पाहत राहतो आणि जे मिळालेलं आहे ते पाहत राहतो. पाही शरीराची आगावा जया लागी आले ती पांडवा, तो कार्यार्थ आगावा सांडवणी माऊलीच्या कृपा प्रसादाने मी जीवनामध्ये भगवंताचे पाय उठवण्याचे आणि त्यामुळेच माझा जन्म सफल झाला. हा चिंतन आहे या कडव्यामध्ये पुढे करण्याचा प्रयत्न कडवी तीनच आहे, तेवढं भावार्थ करून घेऊन थोडंसं चिंतन पुढे करता येईल. मात्र ज्याचं दर्शन श्री गुरु कृपेने झालं ते असं स्वरूप आहे की आता ते सोडावंसं वाटत. संसारात नाही तसं घडत. मग अशी म्हटल्यापर्यंत बऱ्याच गोष्टी मिळतात, पण मिळालेल्या पुन्हा सोडाव्याशा वाटतात. दुसरी चांगली वस्तू मिळाली, पहिली सोडावीशी वाटते, टाळावीशी वाटते. खाण्याच्या वस्तू, लेण्याच्या वस्तू, सगळ्या वस्तू या माता भगिनीला ते सोनं नाणं खूप आवडतं. पण जो अलंकार एकदा गळ्यामध्ये घातला तो अगदी जन्मापर्यंत राहावा असं त्यांना तो तोडावा, तो मोडावा, पुन्हा दुसरा घडावा आणि कदाचित तो मोडून न घडला तर तो तसाच राहून पुन्हा दुसरा मिळावा. एकाच लेण्यामध्ये नाही थांबत, दुसरा अलंकार, तिसरा अलंकार, चौथा. त्यात गंमतच आहे. खरं तर हे अलंकार अलीकडच्या काळामध्ये अंगावर घालून फिरता येत नाही. पुण्यामध्ये मी बोललो, जी माऊली अलंकार दागिने घालते ना ती घेत नाही, ती घ्यायला कोणाला सांगते. जो घेतो त्याला अंगावर देता येत नाही. जो घेतो
तो म्हणतो का 40,000 रुपयाची मी आता 2.5-3 तोड्याची केली पोत. तू तर घालणारच आहे पण 1 महिनाभर माझ्याकडे 15 दिवस परवा घालता येत नाही, घेतो त्याला घालता येत नाही. जे अंगात घालून सगळ्या गावामध्ये मिरवते ती घेण्याच्या भानगडीत. पण आता योग असं तिचं वाटतं की त्या माऊलीला देखील ते सतत अंगावर नाही ठेवता येत. कुठे नव्याचे 9 दिवस 2 दिवस 4 दिवस कारण सतत अंगावर घातले तर आणखी अनर्थ तयार होते. मग ते अंगावरून काढून कपाटात ठेवले. मी तर म्हणतो माणसापेक्षा बाई भाग्यवान. दागिन्याच्या बाबतीत माणसापेक्षा कोण भाग्यवान? बाईपेक्षा भाग्यवान कपाट. हिच्या अंगावर जास्त वेळ दागिने राहतात का कपाटात जास्त राहतात? हे दागिन्याचं तर भरून कपाटात घेऊन कोण लावले की ते कपाट म्हणत असेल तू काय म्हणे जन्मात आल्याचे आता महिना 4 महिने नाही वर्ष काय 6 महिने त्याच्यातच मुलं वर्ष 6 महिने ते कपाट भरून पाहायचं आहे कुणी नेलेले असं आहे 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 म्हणत म्हणत आहे म्हणणाऱ्याने नाही व्हायचं आणि कपाटात अलंकार तसे करायचे. परमात्म स्वरूप मात्र परमभणीय गुणात्मक गुणांचा संग्रह एवढा आहे की तो पुन्हा बदलावा वाटत. ही गोष्ट अभंगाच्या दुसऱ्या तो भगवंताच्या चरणाचं दर्शन झालं. त्या चरण दर्शनातून त्याचं स्वरूपच समोर आलं आणि त्या स्वरूपाने एवढं मन ओढून घेतलं, वेधून घेतलं, नव्हे तिथेच ते स्थिर करून टाकलं. आता आता कुठे चरण देखील बाहेर गेला तिथेच तिथेच आता त्याचं दर्शनाचा वियोग तर सहन होणार नाहीच, वियोग नाही. पण दर्शन घेता घेता डोळ्यादिकांचा प्रतिबंध झाला. डोळ्यालाही प्रतिबंध आपल्या ह्या डोळ्याला पापण्याच्या देवानेच दिल्या, ब्रह्मदेवाने केलं. आपल्या संरक्षण आहे आपल्या डोळ्याचं. पाहावं तोपर्यंत पाहावं, नको वाटलं तर थोडं होण्यात आपल्या बंद करतो. पण अत्यंत
अत्यंत आवडीची वस्तू समोर आली की या पापण्या देखील प्रतिबंध वाटतो. गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या बाबतीत तेच घडलं. प्रगती यद भगवान अन्निकानन तृप्तिर्युगायते त्वाम पश्यताम कुटिल कुंतलं श्रीमुखंचते जड उदीक्षताम लक्ष्मकृतिश. आपले डोळे जग पाहतात, जन्मभर जग पाहतात, पाहते पाहतात, पाहू नये ते पाहतात. हे तोपर्यंतच पाहतात जोपर्यंत ते दर्शन होत महाभारतातला तो प्रसंग सगळ्यांना माहिती आहे की त्या द्रोणाचार्यांच्या घरीच अश्वत्थाम्याला कृत्रिम खोटं दूध मिळत होतं. त्यावर तो मोठा झाला, आयुष्य गेलं. कुठेतरी एकदा पांडवांच्या समवेतच चांगलं यथार्थ चांगलं दूध प्यायला मिळालं आणि मग तो पुन्हा घरी गेल्यानंतर त्याच्या आईने जे दूध मांडलं त्याच्यात त्याने सांगितलं, आई हे मिळालं नव्हतं तोपर्यंत ते घेत. तसं देवाचं दर्शन होत नव्हतं तोपर्यंत जग डोळे भरून पाहत होतं. त्याचं दर्शन झालं. आता दृष्टी पुढे जो मी तुझं पाहे वेळ आणि आपल्या दुसरं बरोबर तो मज व्हावा वेळोवेळी व्हावा. जेव्हा दिवसभर काही राखून भगवान संध्याकाळी गावाचा रस्ता काही शहर घालायचा, असंख्य काही समोर चालायचं आणि मग गुराखी मागवून येतच असतो. म्हणून तर काही हा असा प्राणी की त्या पुढे चालतात, गुराखी मागे चालतात. म्हशीची जात वेगळी, तिथे वळणारा पुढे चालवला, इतकी बुद्धिमान आहे. म्हशीच्या मागे नाही चालत, कारण म्हशीच्या मागे तो जर चालला तर याला त्या म्हशी कुठे घेऊन जातील याचा पत्ता लागला. गाईचं वेगळं, गाई गुराख्याला घरी घेऊन येतात. म्हशीचं बुद्धीच वेगळी, तिचं दूधही वेगळं. तिच्या दुधाचा परिणाम त्या पारडावर किती होतो ते बस. मोठं बुद्धिमान पारू 6 महिन्याचं झालं तरी त्याच्या लक्षात आई कोणती हे राहत नाही. जर 10-5 म्हशी असल्या ना नंतर संध्याकाळी ते पारून म्हशीला द्यायला सोडलं तर ते तळक आपल्या आईकडे नाही जात, ते पहिल्या म्हशीपासून सुरुवात करते. हिने लात मारली मग दुसरी लात मारली, शेवटी जी म्हैस लात मारणार नाही ती याची आई. काही पुढे चालाव्यात मागे राहायचं. आणि असं म्हणतात अगोदर तर ती सावळं रूप त्याच सावळावं हरी सावळा आणि त्या सावळ्या रूपाच्या समोर त्या गायी चालत असताना गायीची खुरांची धूळ त्या ती धूळ भगवंताच्या अंगावर बसते. अशी बसावी की त्याचा सावळा रंग दिसू तरी. मग कसा रंग दिसावा? धूळ बसल्यामुळे
त्याच्यातून पांडुरंग या नावाचा जन्म झाला. आता परमात्मा पांडू झाला, पांढरा झाला. अगोदर सावळा तर नंतर पांडू. त्या दोन्ही रंगाच्या आत असलेली भगवंताची विशुद्ध स्थिती. आणि मग या गोपींनी त्या प्रभूकडे नुसतं बघितलं एकदा तर त्यांनी बघतच राहिलं. चित्राप्रमाणे त्या गोपी स्थिर होत असत. त्यांनी प्रभूला सारखं बघायचं. बघता बघता मगाशी म्हटल्याप्रमाणे शरीर स्वभावानुसार पापणी लवत असे, पण ती लवलेली पापणी या गोपींना सहन व्हायची नाही. भगवंताच्या दर्शनाला आड प्रतिबंध करते ती पापणी. आणि मग त्या म्हणायच्या देवा अटत यद भगवान अन्निकानन. खरोखर तू जेव्हा अरण्यात जातो ना तेव्हा आम्हाला एक एक क्षण युगा एवढा होतो. खऱ्या अर्थाने प्रेमाची जात आहे, भक्तीची जात ही आहे की एक क्षण सुद्धा वस्तूचा विसर पडतो. नुसतं संसारिक आज्ञेप्रमाणे आमचं फार प्रेम आहे, आमच्याप्रमाणे फार असं म्हणण्याला फार सार. दर्शन किती वेळा एक क्षण युगासारखा व्हायचा. पण जेव्हा भगवान परत व्हायचे आणि डोळ्याला दिसायचे त्यावेळेला लवलेली पापणी या बाबतीत त्या गोपी बाई स्वभावाप्रमाणे ब्रह्मदेवाच्या नावाने बोलत. ब्रह्मदेव हा बुद्धिमान खरा, सगळेशे अवयव त्यांनी चांगले केले, पण पापण्या तयार करण्यात तो जड बुद्धीचा ठरला. त्याला कळायला पाहिजे होतं की पापण्या ह्या आडव्या येथील देवाच्या दर्शनाला ती पापणी निर्माण करू नये. बाबा तो त्रिपाद भूमीमध्ये बळराजाचं सर्वस्व हरण केलं. वामनावतार आणि तोच वामन अवतार पुन्हा असं म्हणतोय की आता माझ्याकडनं तू काहीतरी मागणं वगैरे बाबा पहिल्याने तूच माझ्याकडनं मागितलंय आणि मागून सर्वस्व हरण करून मला उघडं करून टाकलेस. आता माझ्या डोळ्यापुढे उभा न राहिलेला असं म्हटलं. पण या प्रभूचं स्वरूपच एवढं देखणं, एवढं सुंदर, त्यांनी जीवनाचं वाटोळं केलं तरी चालेल. तरी आता दृष्टी पुढे सगळं जावं, तू डोळ्यापुढे राहा. वेळोवेळा हवा पण भगवंतच हवा आणि तोच वेळोवेळी समोर यावा. त्याच्याशिवाय आता दुसरं काही प्रकारचं राहू नये. मग यामध्ये जीवनाचं अंतिम कल्याण आहे का? आणि असं तर हे सांगितलं कुणी? ही गोष्ट अभंगाच्या Thank you.
अगोदरच अंतरात अभिजात आवड, मुळातच ती वस्तू आपल्यालाच आवडली आणि त्यावरच श्री गुरुनी शिक्कामोर्तब करा. मंत्र सांगितला जो मला आवडीचाच होता, आवड मला आवडली तोच मला मंत्र त्यांनी एक प्रकारचा सांगितला. गुंता कोठे, त्यामुळे गुंतागुंत झाली नाही, अडचण झाली नाही. मला जे देवाचे पाय, आपल्या देवाचं सगुण रूप आवडत होतं, तीच गोष्ट माझ्या सद्गुरु निवृत्तीनाथाने सांगितली. तत्वतः हेच खरं आहे, इथेच स्थिर राहा. विठोबा देखेले पाय ठोपाचे तोंड जोडावा, तोंड जोडावा, मिळवली भावा पण या अभंगातील पहिल्या कडव्यातील पहिला शब्द. आज संसार सुकर झाला, आज माझा संसार सुकर झाला. येथे संसार शब्द माऊलीच्या मुखातील असल्यामुळे आपण सर्वजण ज्याला संसार म्हणतो तो नाही, हे वेगळं सांगायचं का असं म्हणतात. शब्दांचा अर्थ कोशामध्ये काय आहे यापेक्षा कुणाच्या मुखातून तो निघालेला आहे यावर त्याचा अर्थ आहे. एरवी परंतु गुरुदेव मामासाहेब म्हणत असतात, मर या शब्दाचा अर्थ काय?
पण तू जेव्हा आईच्या मुखातून आणि मुलाखताने उन्हात खेळू नकोस, इथे सावलीत मर. बोलून द्यायचं असेल बोलवायचंच कशा तिथे मध्ये उचलायचं. माऊलीच्या मुखात ज्ञानोबाच्या मुखात संसार शब्द आला ना, मग आता तो संसार शब्द बायका या. आणि खरं तत्वतः संसार शब्द आपण ओढलाय तो इकडे रूढ झालाय. नाहीतर या अर्थ त्याला प्रपंच म्हणतात. जो विस्तार पावतो वाढत असतो घटत असतो तो प्रपंच आहे. संसार त्याला म्हणतच नाही. संसरती ज्याचं सम्यक सरण चालू आहे, गती चालू आहे. जन्म जन्मानंतर बालपण बालानंतर तारुण्य म्हातारपण मृत्यू पुन्हा जन्म ज्यातसेही ध्रुव गती चालू उपजे ते नाशिले हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेला. अशा शरीराला संसार एक प्रकारे त्याच पुनरती जनन पुनरती हा संसार आहे. तेव्हा तो सुकल झाला याचा अर्थ मनुष्य देह जो मिळाला आणि पूर्ण जीवनामध्ये जो संसार आहे तो जीव लोक मी म्हणे संसार. मी जर असा अर्थ केला तर माझ्यावर पुढे चुकीचं होणार नाही की संसार सुकल झाला याचा अर्थ जीव दशाच सुकल. जीव लोक मी म्हणे संसार. आपल्याकडे जीवत्व हा संसार आहे. हे नाही जीवत्व जीवदशा. कारण तो संसरत असतो, सारखा गतिमान होत असतो, चालत असतो. एक क्षण देखील थांबत नाही. त्याची वाढ तरी चालू, घट तरी चालू, काहीतरी चालू. म्हणून जीव सफल. आता राहिला थोडासा सरळ प्रश्न आहे की माऊलीच्या मुखातून जीवदशा आणि संसार हा सफल होण्याचा प्रश्नच येतो. जे जगाचा जीवन सफल करण्याकरता येथे अवतरले उपजताची ज्ञानी हे वर्म त्यांचा जन्म सफल होण्याचा प्रश्न येतो. अगोदर विफल असावे मग सफल व्हावं. हे अगोदरच मोडकी देहाकृती उठे निज ज्ञानाची पहाट फुटे आणि सूर्यापुढे प्रगटे प्रकाश. हे जन्माला येऊन सफल होणारे नाही, सफल असून जन्म घेणार. आज संसार सुफल झाला की म्हणतात त्याचं कारण तुमच्या आमच्या जीवदशेला आणि संसारी जीवाला आपल्या जीवनाची दिशा कळावी की आपलं जीवन केव्हा सफल होऊ शकतं हे आम्हाला कळण्याकरता त्यांच्या मुखात होते. हे त्यांच्या मुखात नाहीतच. गुरुदेव मामासाहेबांचा दृष्टांत सांगायचा झाला. वकिलाच्या मुखातील भाषा ही वकिलाच्या भूमिकेची नसते, ती पक्षकाराची असते. कोणाची असते ती भाषा? पक्षकार. नवरा बायकोचं भांडण कोर्टापर्यंत गेलेलं आणि मग कोर्टाच्या पुढे त्या तारखा चालू आहे. दोघांची वकील त्यात कोर्ट विचारतात. पक्षकाराच्या म्हणजे समोर वकील मग मालक पतीकडचा वकील पत्नीकडचा वकील. त्या पत्नीकडच्या वकिलाला ते न्यायाधीश कोर्ट विचारताय की तुमचं लग्न यांच्या बरोबर केव्हा झालं. तुमचं म्हणजे आता तो काळ्या पोटात असलेला दळदळीत पुरुष. बरं इथपर्यंत थोडं ठीक आहे. तुम्हाला त्यांच्यापासून किती मुलं झाली. हा वकील म्हणतो 2 मुलं झाली. 6 वर्षापूर्वी लग्न झालं.
तेव्हा तुम्ही किती वयाचे होता? तुम्ही एवढ्या वयाचे होता. आता वकिलाच्या मुखातून ही भाषा येत असली तरी ती वकिलाची नाही, ती त्या पक्षकाराची. तसे आज संसार सुफल झालो हे माये, ही भाषा माऊलीच्या मुखातून असली तर माऊली तुमच्या आमच्या सर्वांची वकील आहे आणि आपली भाषा ते बोलतात. सफलच. थोडासा एक विचार आहे की आज त्याचा लौकिकामध्ये सुद्धा आजी शब्द येतो. चांगली तीर्थयात्रा जरी घडली अथवा दान धर्म घडले, मला वाटतं की आदिवासी भागातीलच जी गावं आहेत ते या पत्रिकेत अन्नदानाचे गाव. मला वाटतं यांनी अन्नदान केलं आणि चांगली पंगत झाली, सगळ्यांना सुंदर रीतीने जेवले. मला वाटतं ते सुद्धा आजी शब्द वापरू शकतो. आज चांगला दान धर्म घडला, आज चांगलं अन्नदान. शास्त्रीय भाषेमध्ये उत्कृष्ट धर्म आचरण सुद्धा आज शब्द मुखातून काढतो. कृतार्थ वाचक आहे खरं. आज काम चांगदेव म्हणे आजी जन्मा आजी. इतके दिवस किती झाले जन्माचे? 1400 वर्ष होऊन गेले होते त्यांच्या जन्माला, तरी गुरुपुत्र झालो मुक्ता येत. याचा अर्थ ज्या दिवशी मी कृतार्थ झालो तो दिवस आज. त्याला आज आज म्हणजे दिनांक नव्हे. अजिनवल मी आले नेवारे, आजी धन्य आजी झाले संतांचे आजी. धन्य आजी दिन संत दर्शनाचा आजी. आज काम झालं, आज पूर्ण झालं, आज कृतार्थ झालं. आणि म्हणून सर्वसामान्य धर्माचरणामध्ये सुद्धा आज दिवस येतो. त्याचा अर्थ धर्म नावाचा पुरुषार्थ जर काही साध्य झाला तर त्यातही मनुष्य आज होतो. आज काम मला वाटतं ज्यांच्या जीवनात गाठ्याचं पहिलं पारायण आहे ते म्हणते आज आयुष्याची धन्य. आजी आयुष्यात उज्ज्वल झाली माझी या दैवा दशा उदयी, जे वाक्य कृपा लादनी दैविके मुखे. विठ्ठल विठ्ठल. माऊलीचा जो आजी शब्द आहे, आज आयुष्या उज्ज्वल झाला, अंतिम साध्य जीवनामध्ये पडले. त्याप्रमाणे इथे आज संसार सुफल झाला. पण मला यातून थोडीशी कल्पना चिंतनात देताना जे 4 पुरुषार्थ आहे, धर्म अर्थ, तर धर्म पुरुषार्थ धर्माचरण केलं, परमार्थ केला तर आज चांगलं झालं, आज आयुष्याला कृतार्थता झाली. आंतरिक समाधान, आंतरिक सुख आज हे घडलंय. त्याचप्रमाणे जीवनामध्ये गडगंज पैसाही मिळतो. कसा मिळतो? कुणाला जोडून या धन उत्तम, कुणाला अयोग्य व्यवहाराने पण मिळतो. 2 दिवसापूर्वी एका चहाच्या टपरीवाल्याजवळ थांबण्याचा प्रश्न विचार बोलणार. चहाचा धंदा करणारी माणसं बोलणारी फार असतात, हुशार असतात. अनेक लोकांना ते दिवसभरामध्ये चहा पाजतात, पाणी पाजतात. साध्या हुशार माणसाला सुद्धा अनेक लोकांना पाणी पाजतो असं म्हणतात. पाणी पाजणारा जर एवढा हुशार तर चहा पाजणारा किती हुशार? तो बोलता बोलता बोलते उगा ते खासदारकीचं वगैरे मी झालं चिंतन विचार कोण उगा काय. आणि मग ज्या कोणा खासदारकीचं म्हणून नाव आलं
तो म्हटला अहो ते ग्रस्तांनी मी एका ठिकाणी काम करत होतो, एका ठिकाणी काम. हो म्हटलं आता ते कुठे आणि तुम्ही इथे, तुम्ही चहा विकताय रोज 200 रुपयाचं काम. तो म्हटला हो हे माझं कायम स्वरूपाचं आणि सतत समाधान देणार. तिथे संपत्तीचा पूर असला तरी ते आज आहे आणि उद्या नाही, त्याचं स्वरूप होणार. म्हणजे कशाप्रकारे ते मिळव, पण त्या मिळण्यामध्ये सुद्धा आज मला समाधान मिळालं असं तो म्हणतो. धर्म पुरुषार्थ, अर्थ पुरुषार्थ, तिसरा एक पुरुषार्थ आपल्याकडे काम नावाचा पुरुष. एकातून एकच जन्म आहे. खरं याचा असा क्रम आहे, जीवन धर्मनिष्ठ असलं की जीवनात अर्थ येतो. आता धर्माने वागणाऱ्याला पैसाच मिळत नाही असा सिद्धांत करून टाकतात मंडळी. अधर्मानेच वागलं तर पैसा मिळतो. अरे पण अधर्माने वागलं तर पैसा जरूर मिळतो, पण तो बँकेत राहतो, हा तुरुंगात जातो. त्याची आणि रोजची रोजी जी आहे ती माणसाला नित्य समाधानात ठेवते. तेव्हा यामध्ये काम नावाचा एक पुरुषार्थ, कामना, जी कामना असेल ती पूर्ण झाली, त्याच्यात सुद्धा पुरुषार्थता वाढतो. लौकिक कामना आहे, अलौकिक कामना आहे, पारमार्थिक असण्याची कामना आहे किंवा कामपूर्ती, हे सुद्धा आजी संसार सुफल झाला गे. पण अशा रीतीचे हे 3 पुरुषार्थ जरी प्राप्त झाले तरी त्यांच्या मुखातील हे उद्गार जरी निघाले तरी ते तत्वतः सुफल झाल्याचे उद्गार. कारण ह्या 3 गोष्टी जीवनाची सफलता नाहीये, जीवनाची गरज आहे. माझं वाक्य लक्षात येत आहे? आपल्या जीवनाची ती गरज. जीवनात 2 गोष्टी आहे, जीवनाला गरज असावी आणि जीवनाचं साफल्य असावं. साफल्य ही बाब वेगळी आणि गरज ही बाब वेगळी. जिच्या वाचून जीवन चालतंय आणि जिच्यानेही चालतं, जिच्या वाचूनच असली तरी चालेल, नसली तरी बंगला आहे, खूप मोठा बंगला. काही माणसाची बंगली इतकी मोठी असतात आणि माणसं इतकी कमी असतात, त्या बंगल्यामध्ये ती माणसं हरून जातात, सापडत नाही कुठे आहे. तेवढा बंगला त्यांना असला तरी चालेल, नसला तरी चालतंय. खूप चांगले उंची कपडे तशीही चालतात, त्यापेक्षा साधारण कपडे असले तरी चालतात. चालणार एखादा दुसरा मुलगा असला तरी चालतो आणि 4-5 असले तरी चालतात. 4-5 असले तर नक्कीच चालतो, उपयोगी येतो. जास्तही असावेत, कमी असावेत, असलं तरी चालेल, नसलं तरी चालेल, ही गरज आहे. पण ज्याच्याशिवाय चालतच नाही, होतच नाही, ती त्याची सफलता. धर्म, अर्थ आणि काम हे 3 पुरुषार्थ नाम आपला प्रपंच हा असा आहे की तो आपल्या करता आहे, तो आपल्या करता जरूर आहे, मात्र आपण त्याच्या करता हे जीवनात कधीही मागता कामा नये. आपण त्याच्यासाठी, घर आपल्यासाठी जरूरच आहे. एखादा सोय भेटतो, चौथा खाली उत्तर त्याच्या वाईट, तो म्हटलं मग घरी कोण राहील, घरी कोण राहील. मी त्याने असं ठरवलं की घरात तुम्ही राहण्याकरताच घर आहे. तू राहशील, तू न राहिला तर दुसरे कोणी आपलं नातेवाईक कोणीतरी राहायचं, ते नाही राहण्याची काय अडचण. मंदिर घोषीचा तर काही प्रश्नच नाही, अडचण तेच राहतात, कोणी राहतं त्या घरात. घर आपल्या करता जरूरच आहे, आपण त्याच्या करता नाही. मुलं बाळ
आपल्यासाठी जरूर आहे. मग सांभाळण्याकरता म्हणा, नाहीतर आयुष्याच्या शेवटी शिव्या खाण्याकरता म्हणा. दिवस जात नाही की एकाचा आई वडिलांना शिव्या दिल्या वाचू. तेव्हा ते आपल्यासाठी आहे, त्यांच्यासाठी नाही. म्हणून धर्म, अर्थ आणि काम हे नाशवंत पुरुषार्थ मानले आणि त्याच्या योगाने संसार सुकर होऊ शकत नाही. ते म्हणणारा आजी शब्द काढू शकत नाही, त्याच्या पुढे अजून शब्द. आणि म्हणून त्या तिन्ही गोष्टींना बाजूला सांग. त्या गोष्टी आपल्यासाठी, आपण त्याच्यासाठी. समजण्यापुरतं सांगायचं झालं तर आपण चष्मा डोळ्याला लावतो. कशासाठी चष्मा? डोळ्यासाठी. चष्मा कशासाठी? डोळ्यासाठी. डोळे कशासाठी? चष्मा लावण्यासाठी. असं म्हटलं. डोळे आहेत म्हणून त्यांना चष्मा जरूर लागेल, पण चष्म्याकरताच डोळे देवाने दिले. टोपी कशासाठी? डोक्यात घालण्यासाठी. डोकं कशासाठी? टोपी घालण्यासाठी. तुमची विचारले विद्यार्थी डोकं कशासाठी दिलं? त्याला गणितच येईना. डोकं कशासाठी दिलं? तो म्हणलं सोपं उत्तर आहे गुरुजी, गणिताचं उत्तर मला कळत नाही. तुम्ही म्हणता ना की डोकं कशासाठी? टोपी घालण्यासाठी. टोपी घालण्यासाठी. अरे टोपी खुंटी ना राहील, तुझ्या डोक्याची गरज नाही. काम या तीन पुरुषार्थाच्या बाबतीमध्ये आजही नाही म्हणता येत. याकरता अविनाशी आणि श्रेष्ठ जो परमपुरुषार्थ आहे त्याला मोक्ष असं म्हणतात, की ज्यामध्ये पुन्हा दुःखाचं दर्शन नाही, आत्यंतिक दुःखाचा नाश नाही, आणि ज्यामध्ये आनंदाची प्राप्ती, परमानंदाची प्राप्ती. या दोन गोष्टीचा जिथे लाभ होतो तो अविनाशी मोक्ष आहे. तो मग आज संसार सुफल झाला की माये हे म्हणण्याला पात्र. मोक्ष जीवनामध्ये मिळाला ना, कृतकृत्य भारत कृतकृत्य झालो. सहा शास्त्रे ज्यांना आपण म्हणतो, त्यात शेवटचं शास्त्र जे वेदांत, त्या शास्त्राने या चतुर्थ पुरुषार्थाचा पुरस्कार केला, दर्शन घडवलं, त्याचं साधन सांगितलं, त्याचे परिणाम उपयोग सांगितला, आणि हा परम पुरुषार्थ त्याने एक प्रकारचा मानला. जेव्हा निवृत्तीनाथादी संतांचा अवतार झाला तेव्हा आणखी एका पुरुषार्थाचं दालन उघडलं. मोक्ष पुरुषार्थ पुरुषार्थ खराच, पण हा पुरुषार्थ तस्य कार्य न विद्यते, त्याला काही मिळवायचं राहिलं नाही, पण मिळालं त्याच्यामध्ये पूर्ण काम झालं असं मात्र म्हणता येत नाही. त्याचं एक कारण आहे की हा आनंदरूप सुखरूप पुरुषार्थ, याचा आनंद भोगता येईल, कमी नाही. जशी इतर पुरुषार्थ त्यात दुःख आहे, ते दुःख भोगावं लागतं. मोक्षरूप पुरुषार्थामध्ये दुःखही नाही आणि पुरेपूर सुखही आहे, पण ज्याला तो मिळाला तो जीवात्मा, तोच मिळवणारा अधिक. जो पुरुषार्थ त्याच्यातून शिल्लकच राहत नाही, वेगळाच राहत नाही, तो तद्रूप होतो, एकरूप होतो, अद्वैत स्वरूप होतो, आणि मग तेथे त्याच्या भोगण्याची क्रिया, आनंद भोगण्याची क्रिया घडू शकत नाही. मग तो मोक्षरूप पुरुषार्थ प्राप्त झाल्यावर सुद्धा पुन्हा एक द्वैत कल्पना करू. द्वैत कल्पना सोनेपणा भजे न होता
झाले लेणे, सोनेपणा उणे न होता झाले लेणे. सोनेपणामध्ये उणेपणा न येऊ देता अलंकार तयार झाला. अलंकार तयार झाला आणि मग तो अलंकार त्या सोन्याचं जसं भजन करतोय, उपभोग घेतोय अलंकार होऊन, मी सोन्याचा आहे, मी सोन्याचा आहे, तसं सोन्याला नाही म्हणता येणार मी सोन्याचा आहे. चिप झाली, सोन्याचा असा तुकडा तयार आहे, सोन्यात सोनं एकरूप सोनच आहे, मी सोन्याचा नाही म्हणता येणार. अलंकार दागिना तयार झाला, दागिना काय म्हणे, मी सोन्याचा आहे, सोन्याहून वेगळा आहे, सोन्याहून वेगळा नाही, सोनं माझ्यामुळे वेगळं नाही, तरी देखील मी सोन्याचा आहे. आम्ही भगवंत रूप आहोत, भगवंताचेच अलंकार आहोत, तरी पण भक्त झाल्यामुळे, त्याचे पाय पाहिल्यामुळे आम्ही देवाचे, आम्ही ज्याचे दास, त्याचा पंढरी आहे, अशी द्वैत कल्पना करून ज्या वेळेला पंचम पुरुषार्थ ज्याला आपण जो संतांचा चहु पुरुषार्थाते चारही मुक्ती उपेक्षिते, पंचम पुरुषार्थाची प्राप्ती मज पर्यंती उद्धवा एकनाथ. आजी संसार सुख झाला, तेव्हा तो मोक्ष प्राप्त झाल्यानंतरही जेव्हा सद्गुरूंची अनन्य भावाने भक्ती केली जाणार, सेवा केली जाणार, भगवंताची सेवा घडणं, भगवंत रूप जनता जनार्दनाची सेवा घडणं, या सेवेचं सुख जेव्हा मनुष्य भोगतो तेव्हा खऱ्या अर्थाने कृतार्थता प्राप्त होते. आणि हा मार्ग या गुरु शिष्य मंडळी, या संत मंडळींनी गुरु शिष्याच्या द्वारा जगाला एक प्रकारचा दाखवलेला आहे. आणि म्हणून तो आजी शब्द 4 पुरुषार्थ प्राप्त होता तोपर्यंत आजी शब्द येत नाही, तर पंचम पुरुषार्थ मुक्तीवरची भक्ती जेव्हा प्राप्त होते आणि देखील पाय विठोबाचे, तो मज भावा तो मज भावा, अशी अद्वैतामध्ये भक्ती केली जाते. ज्ञानेश्वर सिद्धांतावर अनेक आक्षेप आहेत. आक्षेप म्हणजे चिंतन आहे. मग द्वैतपणा येणं चांगलं आहे का? अरे बाबा, ते द्वैत अद्वैताला धक्का न लागता येणार नाही. द्वैत दशेचे अंगण अद्वैत ओळगे आपण. जीवनमुक्ताच्या आणि भक्ती पुरुषाच्या जीवनामध्ये देव, भक्त, भजन अशी त्रिपुटी दिसत असली तरी अद्वैत मात्र त्याला सोडू शकत नाही, ते एकच राहत. सूर्य आणि सूर्याची प्रभा, सूर्य दाखवला, कोणी दाखवला? सूर्याचं ज्ञान कुणाला कशामुळे होतं? कंदिलामुळे नाही. कशामुळे? सूर्य दाखवणारा सूर्य. बरं, ज्याला दाखवलं तो सूर्य. दोन्ही काय? दृश्य ही सूर्य आणि दृष्टा ही सूर्य, पण दोन दिसत असले तरी तत्वतः एकच आहे. त्याप्रमाणे भक्त ही देवच आणि देव ही देवच. दोन दिसत असले तर दोन्ही एकच आहे. आणि हेच वर्ण निवृत्तीने तत्वतः म्हणून बाप मातेवरून निवृत्तीने तत्वतः सांगतले तो मजो भावा, तो मजो भावा, वेळोवेळी भावा. बापर मादेवी वारू आरू नंदी समेत
ओम सर्वाणि